तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. संवर्धनाच्या नावाखाली ऐतिहासिक तोडफोड. कुशावर्त तीर्थाचा 260 वर्षांचा ठेवा नष्ट होणार. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर, जिथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र असलेले कुशावर्त तीर्थ सध्या एका गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विकास कामांच्या नावाखाली कुशावर्ताचा 260 वर्षांचा ऐतिहासिक आणि प्राचीन ठेवा नष्ट केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नेमका काय आहे हा प्रकार, पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट. त्र्यंबकेश्वरची ओळख असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार 1768 मध्ये श्रीमंत होळकर सरकारचे फडणीस रावजी महादेव पारनेरकर यांनी केला. त्या काळी 8 लाख रुपये खर्चून उभारलेला हा दगडी वारसा आज राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र सध्या याच पुरातन घाटावर संवर्धनाच्या नावाखाली हातोडा चालवला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. कुशावर्त तीर्थाचा अविभाज्य भाग असलेल्या पिंडाची धर्मशाळा येथे सध्या खोदकाम सुरू आहे. येथील प्राचीन आणि मजबूत दगडी चिरेबंदी काम तोडून त्या जागी नवीन फरशा बसवल्या जात आहेत. स्थानिकांचा मुख्य आक्षेप हा तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव आहे. जुने दगडी चिरे हे किमान 8 इंच जाडीचे आणि अतिशय मजबूत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे 260 वर्षांपूर्वीच्या कारागिरांनी भाविक घसरून पडू नयेत म्हणून हे दगड जाणीवपूर्वक खडबडीत ठेवले होते. मात्र आता लेवल करण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी 1 इंचाच्या दगडी फरशा लावण्याचे नियोजन आहे. यामुळे ओल्या फरशीवर वृद्ध भाविक घसरून पडण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मनोज थेटे यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे. त्यांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून काम थांबवण्याचे आदेश दिले असून प्रत्यक्ष चर्चा होईपर्यंत तोडफोड न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. 260 वर्षांपासून भक्कम उभा असलेला हा वारसा आधुनिकतेच्या नावाखाली कमकुवत केला जातोय का? नवीन 1 इंची फरशी कुंभमेळ्याचा भार सोसू शकेल का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पुरातत्व विभागाने हा वारसा जपण्यासाठी काम करावे, तो नष्ट करण्यासाठी नाही, अशी भावना त्र्यंबकवासियांनी व्यक्त केली आहे. विकास हवाच, पण तो प्राचीन वैभवाची किंमत मोजून नसावा. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.